नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि डेक्कन परिसरामध्ये मी सध्या आहे. सतत पुण्यात जो संततधार पाऊस सुरू आहे त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं आपल्याला दिसतंय. वाहनांच्या ह्या अगदी दूरपर्यंत रांगा आपण पाहतोय. वाहतूक कोंडी झाल्याचं पुण्यातलं चित्र आपण पाहतोय. डेक्कन परिसरातच नाही तर वेगवेगळ्या भागांमध्ये अशाच परिस्थितीची जाणीव पुणेकरांना होतेय. अशा पद्धतीचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागतोय, कारण वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. डेक्कन परिसरात असेल किंवा सिंहगड परिसरामध्ये असेल, अशाच पद्धतीनं वाहनांच्या लांबपर्यंत रांगा रस्त्यांवरती दिसतायत. कारण पाऊस पडल्यानंतर आपसुकपणे वाहतुकीचा वेग मंदावत असतो. रोज अशीच परिस्थिती या भागात असते. मात्र आज अधिक वाहनांची जी रांग आहे लांबपर्यंत ती आपल्याला दिसते. अगदी दूरपर्यंत जिथपर्यंत आपण बघू शकू तिथपर्यंत अशाच पद्धतीनं वाहतूक कोंडी झाल्याचं आणि वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पुण्यात दिसतं आहे. डेक्कन परिसरात हे चित्र वाहतूक कोंडीचं आपण पाहतोय. अशाच पद्धतीचं चित्र पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये दिसतंय. कारण त्याला ठरतंय तो म्हणजे सतत पडणारा पाऊस आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावतोय. वाहतूक कोंडीची समस्या अधिक पुणेकरांना जाणवते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.